हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। सगळ्यांना गुड मॉर्निंग, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आय होप सगळे मजेत असाल। आणि हो, आजचा जो ब्लॉग आहे तो मॉर्निंग रूटीन माझा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर अगदी पॉझिटिव्ह असा हा रूटीन आहे। तर माझा जो सकाळचा मॉर्निंगचा रूटीन असतो तो मी माझा पॉझिटिव्हली किंवा घराला आणि मनाला म्हणतात ना की प्रसन्न कसं ठेवायचं आणि कामं कशी झटपट करायची, आणि हो त्यासोबत छोट्या छोट्या टिप्ससुद्धा मी तुम्हाला गृहिणींना शेअर करणार आहे की ज्याने तुम्हालाही काम करण्याची इच्छा निर्माण होईल किंवा मग तुम्हाला काम करण्याची आवड येईल। ज्या लेडीज करत नसतील त्यांनासुद्धा माझी व्हिडिओ बघून खूप एनर्जी येईल। तर मी व्हिडिओला स्टार्ट करते। तर बघा, सगळ्यात आधी इथं मॉर्निंगला 7 वाजता उठलेली आहेत आणि 7 वाजता उठल्यानंतर मी सगळ्यात आधी आंघोळ करून घेतलेली आहे आणि आता इथे शिवांशचा आणि मिस्टरांचा टिफिन रेडी करत आहे। तर काय होतं ना की सकाळचा जो टिफिन असतो ना तो सगळ्यात आधी मला रेडी करावा लागतो, कारण शिवांशला शाळेत जायला लवकर जावं लागतं। त्यामुळे मला सगळ्यात आधी उठून आंघोळ करून टिफिनच रेडी करत असते। आणि हो, इथे जो टिफिन मी रेडी करत आहे तो त्याची रेसिपी मी तुम्हाला नंतर शेअर करणार आहे। तर मी त्याला टिफिनमध्ये गव्हाचं पीठ, रवा आणि आपले जे दही, त्यानंतर आपलं तिखट, मीठ आणि थोडासा बटाट्याचा किस करून यामध्ये ॲड केलेला आहे। आणि अगदी छान असे हे आपले जे थालीपीठसारखे म्हणू शकतात तुम्ही त्याला। तर असं नवीन रेसिपी मी शिवांशला ट्राय केलेली। आणि हो, माझ्या मिस्टरांचा गुरुचरित्राचं पारायणसुद्धा चालू आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनासुद्धा खाण्यासाठी हे खूप म्हणजे चांगला मेन्यू आहे। तर तसंच मग त्यांनासुद्धा होईल म्हणून मग दोघांना एकसाथ तयार केलेलं आहे। तर पुढे असं की शिवांशला आता काय होतं की सकाळी उठायला थोडासा तो त्रास देतो असतो। तर थोडंसं त्याला इकडे तिकडे नादी लावून, मग इकडे तिकडे थोडंसं सारखं त्याला थोडंसं त्याच्यापाशी बसून त्याला थोडं नादी लावून मला उठवावं लागतं। आणि काय होतं ना की मुलं सकाळची शाळा असली की रात्री लेट झोपतात आणि स्कूलमधनं घरी आल्यावर सुद्धा झोपायला नाटक करतात। तर तसं शिवांशचं असतं। तर इकडून तिकडून शिवांशला आता मी रेडी केलेलं होतं आणि त्याला पूर्ण रेडी करून मी सोप्यावरती बसवलेलं आहेत। आणि एकीकडे आता लगेच चहा ठेवून घेते, चहा आणि मस्त त्यासोबत नाश्ता करून घेते। माझा चहा आणि खारी खाऊन घेतलेली आहेत। तर बघा, इथे शिवांश आता स्कूलला निघालेलं आहे। तर मिस्टर आणि शिवांश 9 वाजता डेली जात असतात। आणि काय होतं ना की रूटीन प्रत्येक गृहिणीचा हा सेमच असतो, पण थोडंफार चेंजेस होत असतात। जसं की काही गृहिणींना सकाळी जर टिफिन लेट असेल तर त्यांनी सकाळची कामे करूनसुद्धा स्वयंपाक केला तरीही चालतो। पण काय होतं ना की शिवांशी आणि यांची जी सकाळचा जो टाईम आहेत ना जॉबचा आणि स्कूलचा तो सकाळचा आहे। तर त्यामुळे मला सकाळी सगळ्यात आधी टिफिन तयार करणं खूप गरजेचं होऊन जातं आणि तसंच मग मी टिफिन रेडी करून घेतलेला आहे। तर बघा, सगळ्यात आधी मॉर्निंगचा जो टाईम असतो ना तो खूप पॉझिटिव्ह बनवायचा असतो आपल्याला स्वतःला। तर काय होतं ना की तो पॉझिटिव्ह बनवण्यासाठी आपल्या स्वतःलाच आपण फ्रेश राहणंसुद्धा गरजेचं असतं। तर त्यासाठी छान मस्त असं आंघोळ करून, टिफिन करून आणि लगेचच देवपूजासुद्धा करून घेतलेली आहे। तर देवपूजा का करावी, सगळ्यात आधी काय होतं ना की हे जे अंथरूण आहेत तर सगळे गेल्यानंतर मी हे अंथरूण उचलून घेते। तर अंथरुणाला आंघोळ केल्यानंतर हात लावायला नको, तर सगळ्यात आधी मी देवपूजा करून घेते। तर देवपूजा केल्याने काय होतं की जसं आपण म्हणतो ना की मंदिरात गेलो की आपल्याला तिथला जो सुगंध असतो किंवा म्हणजे देवपूजा मंदिरामधले जे देव असतात त्यांना बघून कसं प्रसन्न वाटत असतं, तसंच एक घरामध्ये आपली जी देवपूजा झाली की मग आपल्याला सुद्धा
घरामध्ये प्रसन्न वाटत असतं. आणि सगळ्यात आधी देवपूजा आपली करून घेतली की मग काय होतं ना की घरातली बाकी कामे की घरातली कामांना काही वेळ लागत नाही. तर असंच तुम्ही काय करत जावा की सगळ्यात उठल्याआधी देवपूजा करून घेत जावा. कारण काय होतं की देवपूजा झाली की घरामध्ये काय होतं की जो देवाला दिवा अगरबत्ती लावतो आपण, तर देवालासुद्धा अगदी फ्रेश वाटत असतं. आणि त्यानंतर जी अगरबत्ती असते त्या अगरबत्तीचा जो सुगंध असतो तो पूर्ण घरामध्ये दरवळत असतो. आणि त्या सुगंधामुळे आपल्याला एक फ्रेशनेसपणा म्हणतात ना, जसं की आपल्याला त्या वासाने खूप छान असं खूप फ्रेश वाटत असतं. तसंच मग जी आपली देवपूजा झाली की मग काय होतं की आपण पुढच्या कामाला लगेचच लागत असतो. तर बघा इथे अंथरूण उचलून झालेलं आहेत. आणि अंथरूण उचलून झाल्यानंतर दुसरं काम म्हणजे हे सोफावरचं जे कुशन्स वगैरे कवर आहे तर ते सगळ्यात आधी मी नीट करून घेते. काय होतं ना की रोजच्या रोज हे क्लीन आणि नीट ठेवणं गरजेचंच असतं. आणि काय होतं की घरामध्ये लहान मुलं असले की हे लहान मुलं त्रास देतात आणि पूर्ण सोफ्यावरचं जे कवर असतं ते इकडे तिकडे करून टाकतात. आणि डेली मला हे रुटीन असतंच. आणि आपण कितीही थोडा चांगला ठेवायचा प्रयत्न केला पण ते राहणार नाहीत, कारण छोटे मुलं घरात असले की ते थोडा घरामध्ये पसारा वगैरे करणारच. तर तसं माझा हा रुटीन असतो. पण मी भलेही मुलं नंतरून खराब करो पण मी सकाळी एकदा हे छान अंथरून घेत असते आणि कवर छान ठेवून आणि सोफा छान झटकून घेत असते. त्याने काय होतं की आपल्या घरामध्ये जी धूळ बसलेली असते, रात्रीची जी निगेटिव्हिटी असते, जी म्हणतात ना निगेटिव्हिटी घराला लागलेली असते, तर ते सकाळच्या आपण जे कामं करत असतो त्या प्रत्येक कामाला म्हणतात ना जिथे जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी वसे. तसंच हे काम असतं. आपण जितकं काम करू आणि जितकं आपण बारकाईने प्रत्येक कानानं कोपरा आपण साफ करू ना तर त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत असतो. आणि काय होतं ना की घरामध्ये अगदी पॉझिटिव्ह वाईब्स येत असतात, निगेटिव्हिटी बिलकुलही राहत नाहीत. आणि हो त्यानंतर बघा पुढचं काम म्हणजे इथे बेडरूममध्ये जो बेडवरची बेडशीट आहेत तर ती सगळ्यात आधी रोजच्या रोज इकडे तिकडे विस्कटलेलीच असते. तर ती सगळ्यात आधी छान नीट अंथरून घेतलेली आहेत. आणि मग बघा इथे माझे झाडं आहेत तर ते झाडंसुद्धा खूप छान मस्त झालेले आहेत. त्यांनासुद्धा छान असं पाणी घालून घेतलेलं आहे सकाळी सकाळी. आणि हो गृहिणींसाठी छान खास छोट्या छोट्या मी टिप्स घेऊन आलेली आहेत की काय होतं ना की सकाळी सकाळी मॉर्निंगला प्रत्येक बायकांना काम करण्याचं खूप आळस येत असतो. आणि काय होतं ना की एकदा मुलं किंवा मिस्टर म्हणा की घराच्या बाहेर जॉबला गेले की आपण काय करतो ना लगेचच मोबाईल घेऊन बसतो. तर मोबाईल घेतल्याने काय होतं की मोबाईलमध्ये आपले जे 2 मिनिट असतात ते आपले 2 मिनटं कधी 10 मिनटात होऊन जातात. किंवा मग मोबाईल बघता बघता इतका टाईम होऊन जातो की आपल्याला स्वतःलासुद्धा कळत नाही की इतका टाईम कसं झालं. आणि त्या मोबाईलमुळे आपले जी बाकीची कामं असतात सकाळची ती राहूनच जातात. आणि मग काय होतं ना की सकाळची कामे राहिली की मग आपल्याला पूर्ण दिवससुद्धा त्या कामांना कमी पडतो. आणि जी कामे सकाळची असतात तर ती आपण सकाळीच जर केली तर आपल्याला दुपारी भरपूर टाईम मिळत असतो. आपल्याला लहान मुलांना आपल्याला टाईम देता येत असतो. आणि तसंच आपल्या स्वतःलासुद्धा आपल्याला टाईम देता येत असतो. आपल्याला जर दुसरी एखादी बाहेरची कामं करायची असेल तीसुद्धा आपण दुपारच्या वेळेस करू शकतो. तर मग काय करावं की सकाळची कामे असतात ना ती मॉर्निंगलाच आपण करून घ्यायचा प्रयत्न करावा. आणि काय होतं ना उठल्या उठल्या आपल्याला थोडंसं आळस येत असतो किंवा उठायला खूप आपल्याला एनर्जी राहत नाही किंवा उठल्यावरती आपल्याला काम करण्याची इच्छा होत नाही. तर मी काय करते ना माझ्या डोक्यामध्ये कंटिन्युअसली विचार चालत असतात. तर विचार म्हणजे काय की माझ्या डोक्यात कंटिन्यू असं असतं की मला पुढचं काम कसं करायचं आहे, दुपारनंतर मला कोणतं दुसरं काम करायचं आहे, मला शिवांशला कसा टाईम द्यायचा आहे, त्यानंतर मला दुपारची अजून यूट्यूबची एडिटिंग असते, यूट्यूबबद्दल थोडीशी माझी ब्लॉगिंग जी असते, सकाळी जी आपली जी व्हिडिओ शूट करत असते त्याची मला दुपारून एडिटिंग करायची असते, ब्लॉग पूर्ण करायचा असतो तयार आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असतो. त्यामुळे काय होतं ना की मी ते विचार डोक्यात घेऊन कामाला सुरुवात करते आणि अगदी पॉझिटिव्ह मला इतकी एनर्जी येते की मग माझं काम झटपट होत असतं. तर बघा सगळ्यात आधी इथं बघा मी सगळे जी रोजची कामे आहेत ती तुम्हाला व्हिडिओमधनं दाखवतच आहेत की मी रोजची कामं कोणती करत आहेत. तर सगळ्यात आधी झाडू फरशी करून घेतलेली आहेत आणि त्यानंतर बेसिंगच्या इथला मिरर आणि थोडंसं जो पसारा पडलेला होता तो सुद्धा क्लीन करून घेतलेला आहे. आणि रोजच्या माझ्या या रुटीनमध्ये हे कामं फिक्सच असतात. त्यानंतर बघा इथे चहाची सकाळची थोडी भांडी होती ती सुद्धा तशीच न ठेवता काय होतं की दुपारून आपल्याला परत अजून भांडी जमा होतात आणि मग आपल्याला ते जास्त भांडे बघून आपल्याला कंटाळा येत असतो. तर तसं न करता सकाळची थोडी भांडे मी घसूनच टाकत असते. त्याने काय होतं की ओटासुद्धा क्लीन दिसतो. आणि आता पावसाळा चालू आहे तर पावसाळ्यामध्ये काय होतं की खरगटं असलं की छिलटे वगैरे लगेचच येतात आणि छिलट्यांनी काय होतं की घरामध्ये खूप
इकडे तिकडे ते चिलटे उडत असतात आणि त्या चिलट्यांनी त्रास होण्याची सुद्धा शक्यता असते। तर त्याने काय होतं की घरामध्ये एक वेगळाच वाससुद्धा येतो भांड्यांचा किंवा बेसिंगचा म्हणा। तर तसं न करता मी स्वच्छ लगेच भांडे धुवून घेत असते आणि ओटासुद्धा अगदी क्लीन करत असते। भलेही मला 2 टाईम ओटा पुसायला लागला तरीही मी करून घेते, पण मग काय होतं ना, सकाळची कामे सकाळीच आवरून घेते। तर पुढची गोष्ट अशी की प्रत्येक गृहिणी हे आपल्या कामामध्ये बेस्टच असते आणि प्रत्येक काम हे छोटं किंवा मोठं नसतं। घरातली कामे करणं सुद्धा हे खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे की आपण गृहिणी जे असतात ते घर किती म्हणजे प्रामाणिकपणे आणि किती स्वच्छतेने आपलं काम करत असतात। तर हे आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला आपलं घर कसं ठेवायचं आहे। तर मला तरी असं वाटतं की म्हणजे आपली जी कामं असतात ती आपण आपल्या वेळेतच केली किंवा प्रत्येक गोष्टीचं कामांचं एक नियोजन करून घ्यायचं। त्याने काय होतं की मी प्रत्येक गोष्टीचं एक नियोजन केलेलं आहे। तर जसं सकाळी उठली की माझं सगळ्यात आधी अंघोळ, टिफिन, मग देवपूजा झाली की मग पुढची कामं अगदी सुरळीत पार होतात। जसं की बघा, सकाळी उठली की हे कामं झाली की मग काय होतं की पुढच्या कामांना लागली की सगळ्यात आधी माझे रोजचे जे कामं असतात ते टाईम सेट केलेले आहेत प्रत्येक कामांना आणि प्रत्येक काम कोणत्या म्हणजे आता समजा जर मी ओटा आवरून घेतलेला आहे तर नंतर लगेचच झाडू फरशी करून घेणार। फरशी झाली की मी लगेच सोफा वगैरे झटकून घेणार किंवा मग बाकीची जी कपडे वगैरे असतात बाथरूममध्ये ते वॉश करून घेणार। आणि मग काय होतं की बाथरूम टॉयलेटसुद्धा रोजच्या रोज क्लीन करत असते। तर पावसाळ्यामध्ये काय होतं की खूप वास येत असतो टॉयलेटचा सुद्धा किंवा बाथरूममधनं सुद्धा वास येत असतो। तसं न करता मग मी काय करते, थोडंसं पाण्यामध्ये कम्फर्ट आणि फिनेल मिक्स करते आणि छान असं पाणी सगळीकडनं ओतून देते किंवा साफ करून घेते। त्याने काय होतं की टॉयलेट बाथरूम अगदी क्लीन राहत असतं। तर बघा, इथं गुरुचरित्राचं मिस्टरांचं जे पारायण चालू आहेत तर त्यासाठी त्यांना दिवसभर जॉब असल्यामुळे त्यांना संध्याकाळी त्या पारायण वाचण्यासाठी टाईम मिळत नाही। तर त्यांनी सकाळचा टाईम फिक्स केलेला आहे। तर सकाळी 3 वाजता उठून ते गुरुचरित्राचं पारायण करत असतात। तर सकाळी 3 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत त्यांची पारायणाची टाईम असतो आणि मग 6ला परत ते थोडं 2 तास झोपतात आणि 8 वाजता उठून परत आपल्या कामाला 9 वाजेपर्यंत रेडी होऊन दोघंजणं असे त्यांच्या टायमामध्ये जात असतात। तर बघा, त्यानंतर काय होतं की आताच्या पावसाळा चालू झाला की घरामध्ये काय होतं की कपडेसुद्धा ओले असले की त्यांचा वास येत असतो, कुपट असा वास येत असतो। कितीही धुतले स्वच्छ तरी त्याचा वास जात नाही। तर त्यासाठी काय करायचं, तर थोडंसं कम्फर्ट घ्यायचं। कम्फर्टमध्ये छान असं पाण्यामध्ये भिजवून ठेवले की काय होतं ना, कम्फर्टचा जो वास असतो ना तो 2-2 दिवससुद्धा किंवा आठवडाभरसुद्धा कम्फर्टचा वास कपड्यामधून येत असतो। तर मग कम्फर्टनी छान असे कपडे धुवून घेते, कारण पावसा पाण्याचं काय होतं ना की लहान मुलांच्या सुद्धा अंगावरती फ्रेश कपडे मला शिवांशला घालायचे असतात किंवा त्यांनासुद्धा जॉबला फ्रेश वाटावं म्हणून हे कम्फर्ट मी थोडंसं पाणी घालून छान असं करून घेत असते। तर बघा, इथे माझे सगळं ओटा क्लीन झालेलं आहेत आणि छान असं माझं देवपूजासुद्धा झालेली, तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर कपडेसुद्धा छान इथं धुवून झालेले आहेत आणि कालचेसुद्धा थोडेफार कपडे होते ते सुकलेले नाहीत म्हणून त्यांना मी आता दुपारनंतर काढणार आहेत। तर आज थोडंसं ऊन पडलेलं आहे, कडक ऊन पडलेलं होतं, त्यामुळे खूप छान वाटत होतं घरामध्ये, खूप प्रसन्न वाटत होतं आणि त्यामुळे अजून काम करण्याची माझी जी एनर्जी होती ती अजून जास्त वाढलेली होती। तर आजच्या व्हिडिओला इथेच एंड करते आणि हो, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, खूप छान छान कमेंट करा। तुमच्या कमेंटसुद्धा बघून मला एनर्जी येत असते। जसं म्हणतात ना की तुमच्या ज्या कमेंट असतात त्यालासुद्धा कमेंट वाचल्याने सुद्धा किंवा तुमच्या कमेंट रीड केल्याने सुद्धा मला एक नवीन व्हिडिओ बनवण्याची इच्छा निर्माण होते। तर बघा, आजची व्हिडिओ कशी वाटली आणि हो, ज्या ताई नवीन असतील त्यांनीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझा रोजचा रुटीन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। तर सगळ्यांना टाटा, बाय बाय।